नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. वंध्यत्व किंवा इन्फर्टिलिटी, अपत्य प्राप्ती न होणे म्हणजेच वंध्यत्व ज्याला आपण म्हणतो किंवा इन्फर्टिलिटी. तर त्याची ऍक्च्युअल डेफिनेशन मेडिकल सायन्स नुसार कशी करता येणार? तर एक तर प्रायमरी इन्फर्टिलिटी असते किंवा सेकंडरी इन्फर्टिलिटी. प्रायमरी इन्फर्टिलिटी म्हणजे की 6 महिने कंटिन्युअस प्रयत्न करून सुद्धा म्हणजे फर्टाईल पिरियड मध्ये संबंध येऊन सुद्धा जर दिवस राहत नसतील तर आपण त्याला इन्फर्टिलिटी असं म्हणतो. नॅचरली जर प्रेग्नन्सी राहत नसेल तर. आणि सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणजे काय की पहिल्यांदा प्रेग्नन्सी व्यवस्थित राहते, कुठलाही प्रॉब्लेम न येता, परंतु दुसऱ्यांदा जेव्हा चान्स घ्यायचा वेळ येतो तेव्हा मात्र प्रेग्नन्सी काही केल्या राहत नाही, त्याला सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणतात. सो ही कुठल्याही बाबतीत असो, आजकाल ह्या दोन्ही इन्फर्टिलिटीजचं प्रमाण वाढताना दिसतंय, विशेषतः प्रायमरी इन्फर्टिलिटी, कारण की लग्नाची वय वाढत आहेत, मुलींची वय विशेषतः उशिरा वयामध्ये लग्न होत आहेत, त्याच्यामुळे आणि बरेच सारे जे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स असतील आणि जे काही स्ट्रेस फॅक्टर, स्ट्रेस लेवल, लाईफस्टाईल रिलेटेड डिसऑर्डर्स हे होताना दिसत आहेत, त्याच्यामुळे इन्फर्टिलिटीचं प्रमाण हे खचितच वाढलेलं दिसत आहे. बऱ्याच वेळा क्वेश्चन येतात की मूल होण्यासाठी उपाय सांगा. सो इट इज नॉट दॅट इझी की ताप आलाय आणि क्रोसिन घ्या. कारण का तर वंध्यत्वाची कारणं आहेत वेगवेगळी. इट इज अ वास्ट सब्जेक्ट की काय कारण आहे त्याच्यानुसार चिकित्सा बदलते, म्हणून योग्य निदान सगळ्यात पहिले करणं हे खूप महत्वाचं असतं. आयुर्वेद शास्त्राने याचा अतिशय सांगोपांग विचार केलेला आहे, काळांचा, चिकित्सेचा, आणि त्याच्यामुळे जेव्हा आयुर्वेद शास्त्राचा अवलंब करून ट्रीटमेंट केली जाते तेव्हा प्रॅक्टिसमध्ये आतापर्यंत अनुभव असा आहे की खूप छान रिझल्ट इन्फर्टिलिटीमध्ये आपल्याला मिळताना दिसतात. तर स्त्री वंध्यत्वाची कारणं काय काय आहेत? तर बरेच सारी कारण आहेत, म्हणजे अवयवाशी रिलेटेड आहेत, हार्मोनशी रिलेटेड आहेत, स्त्री बीज निर्मितीशी रिलेटेड आहेत, पाळी येत नाहीये तर पाळी किंवा इरेग्युलर आहे किंवा अंगावरनं कमी जात आहे. मग ह्या सगळ्याचं मागचं कारण काय आहे? हार्मोन्स रिलेटेड आहे किंवा काही तिथं बीजच निर्मिती नीट होत नाही आहे, किंवा ओव्हरीजमध्ये गाठी निर्माण झालेल्या आहेत, गर्भाशयात गाठी तयार झालेल्या आहेत. ट्युबल ब्लॉक नावाचा प्रकार असतो की गर्भ पिशवी आणि जे बीजांडकोश म्हणजे ओव्हरीज यांना जोडणारी जी ट्यूब असते ती जर ब्लॉक झालेली असेल वेगवेगळ्या कारणांमुळे, विशेषतः इंडियामध्ये ट्युबरक्युलोसिस हे मेन रिझन आहे की ट्युबल ब्लॉकेजचं. तर अशा कोणत्याही कारणाने जर ट्युबल ब्लॉक झाला असेल तर जे स्त्रीबीज जरी तयार झालं, पाळी जरी व्यवस्थित आली तरी सुद्धा त्याचं हे फर्टाईल ते होणार नाही, म्हणजे पुरुष बीजाशी त्याचं संयोग येणार नाही. किंवा गर्भाशयाचा आकारच छोटा असतो, बायकॉर्निएट युटेरस नावाचा प्रकार आहे, किंवा ओव्हरीची साईज कमी झालेली असते, किंवा श्रंकन ओव्हरीज किंवा ॲट्रॉपिक ओव्हरीज ज्याला म्हणतात, तसं जर असेल. बरेच सारे कारण आहेत, ओबिसिटी आहे, स्ट्रेस आहे, हायपोथायरॉइडिझम आहे, डायबिटीस मेलिटस आहे, नाना प्रकारचे वेगवेगळे हार्मोनशी रिलेटेड डिसऑर्डर्स, ह्या सगळ्यांचं ह्या सगळ्यांचा विचार ह्याच्यामध्ये करावा लागतो, तर आपल्याला रूल आउट करता येतं की काय नक्की निदान आहे. त्यानंतर जसे स्त्री वंध्यत्वाची तशी पुरुष वंध्यत्वाची कारण सुद्धा आहेत की स्पर्म काउंट लो आहे किंवा मोटिलिटी कमी आहे, डिफेक्टिव्ह स्पर्म काउंट जास्त आहे, म्हणजे ॲबनॉर्मल स्पर्म काउंट जास्त आहे. आणि मग हे कमी होण्याचं कारण काय स्पर्म काउंट? तर त्याचं मेन कारण असतं ते म्हणजे ॲडिक्शन्स, स्मोकिंग आहे, टोबॅको आहे, अल्कोहोल आहे, किंवा बरेच सारे डिसऑर्डर्स आहेत. त्याच्यात मेन आहे डायबिटीस मेलिटस, लिडिंग आहे इंडिया त्याच्यामध्ये. बऱ्याच साऱ्यांना, म्हणजे आजकाल तर माझ्याकडे 30-35च्या लोकांना सुद्धा पेशंट्सना डायबिटीस डिटेक्ट होतो. डायबिटीस जर जास्त काळापर्यंत हाय लेवल शुगर जर राहिली तर त्याचा खचित परिणाम हा शुक्रधातूवर होतो, म्हणजे स्पर्म्सवर होतो. त्याच्यामुळे अशा वेळेस स्पर्म ॲबनॉर्मॅलिटी आपल्याला दिसून येते. ओबेसिटी आहे, स्ट्रेस रिलेटेड गोष्टी आहेत जी, आणि सेडेंटरी लाईफस्टाईल जी सगळ्यांची झाली त्याच्यामुळे जो हार्मोन्सवर जो काही परिणाम होतो. सो ह्या सगळ्याचा विचार करावा लागतो टू रूल आउट व्हॉट इज द रिझन बिहाइंड द इन्फर्टिलिटी. सो आयुर्वेदामध्ये अतिशय समर्पक शब्दांमध्ये हे जे निर्मितीचं म्हणजे गर्भनिर्माणाचं जे कार्य आहे ना, म्हणजे गर्भ राहण्याचं, त्याचं सुंदर वर्णन केलेलं आहे. ते म्हणजे ऋतुक्षेत्र अंबुबीज असं ते एक थेअरी त्याच्यामध्ये सांगितली आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखादं बियाणं जर आपल्याला रुजवायचं असेल, त्याच्यापासून चांगलं पीक तयार व्हावं असं जर वाटत असेल तर काय गोष्टी लागतात? सगळ्यात पहिलं म्हणजे की सीझन, म्हणजे योग्य ऋतू पाहिजे. जे योग्य जर ऋतू असेल तरच ते बीज जे आहे ते तिथं रुजेल.
दुसरं आहे ते म्हणजे बीज, चांगल्या क्वालिटीचं बीज पाहिजे. जसं ऋतू योग्य पाहिजे तसं बीज सुद्धा चांगल्या क्वालिटीचं पाहिजे. यामध्ये स्त्री बीज आणि पुरुष बीज हे दोन्ही सुद्धा येतात. आणि बीज जर चांगल्या क्वालिटीचं असेल तर जमीन जिथे ते रुजणार आहे ती सुद्धा सुपीक पाहिजे. खडकाळ जमिनीमध्ये बीज रुजत नाही. तसंच बीज जिथे रुजणार आहे ते म्हणजेच गर्भपिशवी, गर्भपिशवीची सुद्धा कंडिशन व्यवस्थित पाहिजे. एंडोमेट्रियम व्यवस्थित फॉर्म झालेलं पाहिजे. पुढचं येतं ते म्हणजे अंबू. अंबू म्हणजे पाणी, म्हणजे पोषण. पोषण म्हणजे काय की गर्भ तयार होईपासून म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यापासून तर पुढे तो रुजेपर्यंत, इम्प्लांटेशन होईपर्यंत आणि मग पुढे त्याची वाढ, हे सगळं व्यवस्थित होण्यासाठी जे काही नरिशमेंट किंवा पोषण लागतं ते सगळ्यात महत्वाचं असतं. त्याच्यामुळे ह्या चारही गोष्टी जर व्यवस्थित असतील, ज्या जुळून आल्या तरच ज्याप्रमाणे निसर्गामध्ये अंकुर फुटतो त्याचप्रमाणे मनुष्य देहामध्ये सुद्धा गर्भ रुजतो आणि गर्भवाढीस लागतो. तर ह्या इतका सुंदर विचार जेव्हा आयुर्वेदाने सांगितलाय तेव्हा त्याच्यामध्येच त्याची पॅथोफिजिओलॉजी सुद्धा आपल्या लक्षात येते की ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित नसतील, कुठेतरी एखादी गोष्ट जर बिघाड झालेली असेल तर मात्र गर्भ राहणार नाही, बीज रुजणार नाही. याच्यासाठी इन जनरल आहार किंवा विहार ह्याचं सुंदर वर्णन आयुर्वेदामध्ये आढळतं की आहारामध्ये जर विचार केला तर पुरुषांच्या आहारामध्ये कशाचं जास्त प्रमाण पाहिजे, त्यांचा शुक्र धातू जो आहे तो सौम्य सांगितलेला आहे, म्हणजे शीत गुणधर्माचा आहे. त्याच्यामुळे उष्ण पदार्थ सेवन नाही केले पाहिजे. म्हणून अल्कोहोल, टोबॅको अशा व्यसनांचा जर तुमच्या याच्यामध्ये जर तुम्हाला ॲडिक्शन असेल तर त्याचा परिणाम निश्चित शुक्र धातू बनण्यावर होणार. म्हणून पुरुषांनी आहारामध्ये उडीद, दूध, तूप यांचं सेवन जास्त प्रमाणामध्ये केलं पाहिजे. म्हणजे दुधापासून बनवलेले पदार्थ, उडदापासून बनवलेले पदार्थ, त्याच्यात तूप घालून अशा प्रकारचं सेवन, आहाराचं सेवन पुरुषांनी करावं. त्यांच्या शुक्र धातूचं रक्षण होतं. पुढचं म्हणजे की स्त्रियांमध्ये सुद्धा स्त्री म्हणजे आर्तव किंवा म्हणजे ज्याला आपण स्त्रीबीज म्हणतो ते अग्नेय सांगितले, म्हणजे त्याला उष्णतेची गरज असते. म्हणून तीळ आणि गूळ यांचा समावेश आहारामध्ये स्त्रियांनी आवर्जून करावा. म्हणजेच तीळ आणि गूळ म्हणजे आपण जसं तिळगुळाचा लाडू म्हणू शकतो. तर हे स्त्रीबीज निर्माण होण्यास हे फेवरेबल वातावरण शरीरामध्ये तयार करतात. म्हणून या पदार्थांचं सेवन करावं. अर्थात हे पेशंट टू पेशंट, केस टू केस व्हेरी होऊ शकतं. याच्यामध्ये काही ऍड ऑन होऊ शकतं, काही बदल होऊ शकतं त्यांच्या प्रकृतीनुसार किंवा त्यांची जी काय आता कंडिशन असेल त्यानुसार. पण हे इन जनरल गायडन्स आपल्याला आयुर्वेदात आढळतं. नंतर पुढचं येतं ते म्हणजे की विहार, की म्हणजे आपण ज्याला म्हणतो की लाईफस्टाईल. तर ऑब्वियस आहे की जसं नेहमी सांगते मी की जर सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे आजकाल जे काही आजार झालेले आहेत, डायबिटीस, ओबेसिटी, थायरॉइड, PCOS, या सगळ्याचा परिणाम हार्मोन्सवर होतोय. हार्मोन्स बिघडले की त्याचा फर्टिलिटीवर परिणाम होतो आणि इन्फर्टिलिटीच्या केसेस वाढतात. त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे की व्यायाम हा योग्य प्रकारे पाहिजे. पुरुषांनी काही नाही तर 45 मिनिट्स चाललं पाहिजे. सेडेंटरी लाईफस्टाईल ही बऱ्याच जणांमध्ये आढळते आजकाल. त्याच्यामुळे वॉकिंग हा एक एक्सरसाइज खूप महत्वाचा आहे. आणि मग बरेच सारे सूर्यनमस्कार आहे, योगासनं आहे, प्राणायाम आहे. खूप ज्यांना स्ट्रेस असतो त्यांनी प्राणायाम, ओंकार, ध्यानधारणा यांचा अवलंब करावा. त्यानंतर स्त्रियांमध्ये जर आपण बघायला गेलं तर स्त्रियांमध्ये सुद्धा ओटीपोटावर दाब पडणारे व्यायाम जे आजकाल बंद झालेले आहेत तर ते करणं गरजेचं आहे. म्हणून बऱ्याच साऱ्या मी याच्या आधी पण PCODशी रिलेटेड व्हिडिओज टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये व्यायाम किंवा योगासनं काय करावीत, आपण कुठल्या प्रकारचा अवलंब करावा याचा डिटेल तुम्हाला आढळेल. तर ते सुद्धा व्हिडिओज तुम्ही बघू शकतात. ह्यामध्ये आसनांचा समावेश जरूर करावा. काही ना काहीतरी एक्सरसाइज ही आपल्या त्याच्यामध्ये लाईफस्टाईलमध्ये एनकल्केट करायला असतात. जेव्हा इन्फर्टिलिटीचा विषय समोर येतो, कपल्स येतात, तेव्हा दोघांनाही समुपदेशनाची जशी गरज असते तेव्हा मला नेहमी कपल्सना हेच सांगणं असतं की तुम्ही नॅचरली प्रयत्न करा की नैसर्गिकरित्या, बिकॉज अपत्य होणं ही नैसर्गिक क्रिया आहे. निसर्गाने सजीवांमध्ये त्यांची प्रोजेनी किंवा रिक्रिएशन हे व्हावं, त्यांची स्पेसिस पुढे टिकून राहावी म्हणून हे रिक्रिएशनची प्रोसेस निसर्गतः दिलेली आहे. मग ह्या नैसर्गिक क्रियेला आपण नैसर्गिक औषधांनीच जास्त चांगलं बरं करू शकतो, हा आतापर्यंतचा अनुभव आलेला आहे. कारण आयुर्वेद हे निसर्गातलं शास्त्र आहे. निसर्गातीलच द्रवद्रव्यांपासूनच जे उपलब्ध आहेत त्यापासूनच चिकित्सा केली जाते. म्हणून तुम्ही त्याचा अवलंब करा तर जास्त लवकर चांगले रिझल्ट्स मिळतील आणि शरीरावर कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम होणार नाही. जे आपण बघतो की हार्मोनच्या औषधांचे जे साईड इफेक्ट होतात, आज मी बघते की स्त्रियांच्या अक्षरशः इतके साईड इफेक्ट आहेत की
हार्मोनच्या ह्याचे की स्तन जड पडणे, त्याच्यामध्ये दुखणे किंवा पाळी रेग्युलर होणे, चिडचिडेपणा आहे, इरिटेशन आहे, अनंत प्रकारचे साईड इफेक्ट्स आहेत. अगदी कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम पासून, ओबेसिटी पासून बऱ्याच प्रकारचे साईड इफेक्ट्स आहेत. आणि सगळ्यात वर्स्ट साईड इफेक्ट म्हणजे डिपेंडन्सी. अशा माझ्याकडे केसेस येतात की मॅडम हार्मोनची गोळी घेतली तरच पाळी येते, गोळी घेतली हार्मोनची तरच पाळी येते, म्हणजे याचा अर्थ तुमच्या ओव्हरीज कामच करत नाहीयेत. कारण काय होतं समजून घ्या, ज्यावेळेस तुम्ही बाहेरून सप्लाय करतात ना शरीराला हार्मोन्सचा, त्यावेळेस शरीर स्वतःचे हार्मोन्स तयार करणं सोडून देतं, स्वतःचे सिक्रिशन्स करणं सोडून द्यायचं. एकदम साधं एक्झाम्पल, घरामध्ये जर तुम्ही बाहेरून शिजवलेलं अन्न म्हणजे स्वयंपाक मागवला तर घरातली स्त्री स्वयंपाक करेल का? नाही. तसंच आहे, जसं तुम्ही जर बाहेरून शरीराला प्रोव्हाइड केलं तर शरीर स्वतःचे सिक्रिशन्स तयार करणं सोडून देतं, त्याला म्हणतात डिपेंडन्सी, आणि त्याचे साईड इफेक्ट होतात. सिंथेटिकली कुठलीही गोष्ट आपण जेव्हा शरीरात टाकतो तेव्हा ती शरीराकडनं ऍक्सेप्ट होत नाही, ती टॉक्सिन म्हणून लिव्हर आणि किडनीकडे ढकलली जाते, हे लक्षात घ्या. नॅचरल मेडिसिन्स तुम्ही जेव्हा घेतात तेव्हा ते जेल विथ युअर बॉडी सेल्स, ते तुमच्या बॉडी सेल्सना स्टिम्युलेट करतात की तुम्ही म्हणजे शरीराने स्वतः ते सिक्रिशन्स करावेत. ओके, म्हणून नेहमी असा अनुभव येतो की ही चिकित्सा जास्त सेफ आहे आणि इफेक्टिव्ह आहे. जेवढं तुम्ही नैसर्गिक क्रियेला नैसर्गिकरित्या बूस्ट कराल तेवढा त्याचा फायदा जास्त होताना दिसतो. म्हणूनच आयुर्वेदाच्या यशस्वी चिकित्सेनंतर जेव्हा गुड न्यूजचे पेढे घेऊन रुग्ण येतात माझ्याकडे तेव्हा नेहमी असं भरून पाल्यासारखं वाटतं. आणि तेव्हा म्हणजे शास्त्राबद्दल अभिमान तर वाटतोच, परंतु शास्त्रावरचा विश्वास सुद्धा, आयुर्वेद शास्त्रावरचा विश्वास सुद्धा द्विगुणित होतो. अपत्य होण्याच्या या नैसर्गिक प्रक्रियेला निसर्गातूनच जन्मलेल्या आयुर्वेद शास्त्राचा अवलंब करून योग्य प्रयत्न वैद्यकीय सल्ल्याने केले पाहिजे, तर यश निश्चित मिळेल. ह्या व्हिडिओचा पार्ट 2 26 जुलै 2022 रोजी प्रदर्शित करण्यात येईल. आरोग्यविषयक शास्त्रीय आयुर्वेदिक माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत